मी इमानदारीने काम करतोय, यांच्या पत्नी पडत नाहीये, यांना यांच्या ऐकण्यातले लोक लागतायत. यांनी आंदोलन उभा केले जाता त्यांच्याच ऐकण्यातले, ज्याला 2000 कोटी 500 कोटी 4000 कोटीचे काम दिलेत असे लोक आंदोलनात उभा आहेत. आता बलाढ्य शक्ती पैशाने असलेली आपल्या विरोधात उतरली. गरीब मराठ्यांना तुम्हाला सांगतो, 50,000 कोटीची बलाढ्य शक्ती जरी मराठ्यांच्या पुढे उतरली तरी मराठ्यांच्या मनगटाला, गरीबाच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यांच्यात कोणाचाच नाही. तुम्ही फक्त एकजूट राहा. तुम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस करू नका. यांना मी एकटा वटणीवर आणतो. नुसतं वटणीवरच आणत नाही, यांना दर दिवस गाला संकट व्हायची वेळ येईल इतका यांना बेजार करतो. पाणी पिन बोल. बरेच जण पाणी पिते बोलते. पाणी प्यायल्याशिवाय त्याची हिंमतच होत नाही बोलायची. कारण देवेंद्र फडणवीसने सांगताना सांगितलंय, पाणी पी, नाही तर गटारातलं पी पाणी, पण बोल. जर नाही बोलला की मध्ये टाकलाच ते कातो कातो पळत आहे, पॅन्ट फाडली तरी. आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला सगळ्यात भित्रा प्राणी, सस्यापेक्षा बी गेल्याला. मराठ्याच्या अंगावर घालतो काय बेट्या? तुला दाखवतो कचका 2024 ला तो आरक्षण तर देऊ नको. आता मराठ्याच्या अंगावर घालायला ठरवलेत. आधी ओबीसी अंगावर घातले होते माय. तुम्हाला आणखीन एक सांगतो, ओबीसी आणि मराठ्यात दंगल व्हावी म्हणून अंगावर घातले होते. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, काही वायाला गेलेले आमदार मणिपूरचे शब्द वापरायला लागले. मणिपूरला दंगे सुरू आहेत. तशी परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे असं काही जण म्हणतात. तुम्हाला सांगतो, बहुतेक सरकारचा अंदाज आहे सरकारला दंगली घडवायच्या, असा त्या शब्दावरून अर्थ निघतोय. मराठ्यांनी फक्त शांत राहा. जसं ओबीसी मराठा वाद होऊ दिला नाही तसा इथून पुढे कोणताच वाद करायचा नाही. तुम्ही फक्त शांत राहा. बाकीचं सगळं मी बघतो. आरक्षण कसं मिळत नाही आणि कसे ठेपायला येत नाही. ना विराजानं बळच अवसान आणायला लागलेत काही काही आमदार. भाषा तर अशी आहे, हात करतात अशी, आम्ही तलवारी चाललेले आहे असं. आम्ही शिवाजी महाराज सैन्यात होतो. का होता हातावरच कळत आहे, तू होता का नव्हता. छाताडावर हाणून घेतय, छाताडावर मी असा कर काय करतो, म्याव म्याव मांजऱ्या. काय गप्पा ठोकत होतं. मला तर एक जण म्हणे देवेंद्र फडणवीसने सांगितलं तो तुकडे करायचे आणि पत्रकार परिषदेत म्हणला नुसतं येऊन दाखवा तुकडेच करतो, रक्ताचा पाटच वाहतो. मराठ्याचा तुकडे करणार मराठीचे. आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून, देवेंद्र फडणवीस एवढे सगळे सोयरे आहेत का महाराष्ट्रात? कुडं मुडं ते ज्वारी पेरीत नाहीत का आपण पाहिली, ते पातळ व्हायची ज्वारी, त्याला तूट झाली म्हणायची. त्याची ते एक ठोम, त्याचे एक ठोम, त्याचे एक ठोम, असे येतोय सगळे सोयरे महाराष्ट्रात. 25 गावात एखादं सापडत. आणि तो आमचे तुकडे करणार का आता ते याच्या हाताने? त्याच त्याला सुचाना. ते पाणी एका हातात, गलास एका हातात त्याचे, आणि तेव्हा करणार. थांब 2024 पाणी सांभाळून ठेव. 24 फूट पाणी लागन त्या टायमाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.